आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे टेक्सटाईल हब आपण पॉप्युलेट केलं। आज आपल्याला कल्पना आहे की ज्या MIDC मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं त्या MIDC मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले, तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली, अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं, त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि PM मित्राचा टेक्सटाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसणार आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा। समृद्धी महामार्गामुळे एकीकडे आपण मुंबईशी जोडलं गेलो आहोत, JNPT पोर्टशी जोडलं गेलो आहोत आणि आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्ट तयार होतोय, वाढवण पोर्ट, जो देशातला सगळ्यात मोठा आणि जगातल्या पहिल्या 10 मधला पोर्ट असेल। या वाढवण पोर्टलाही समृद्धी महामार्गापासनं आपण एक जोड देतोय, त्यामुळे आपला विदर्भ हा एकीकडे JNPT पोर्टशी जोडला जाईल, दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे तो वाढवण पोर्टशी देखील जोडला जाईल आणि पोर्ट लेड इंडस्ट्री जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात आपल्याला सुरू करता येईल। मला सांगताना आनंद वाटतो की नुकतेच डाव्होसमध्ये जे आपण वेगवेगळे करार केले, जवळपास 16 लाख कोटीचे करार, त्यातले 7 लाख कोटीचे करार हे विदर्भामध्ये आहेत, वेगवेगळ्या विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आपण हे करार केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल। यासोबत आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जोडचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे, जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे 5ही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे 2 जिल्हे अशा 7 जिल्ह्यांचा चेहरा मोहरा बदलणारा आहे। 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याचं सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत। आमचा प्रयत्न आहे की या वर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे। आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळ मुक्त असेल आणि कोरडवाहू शेती हा विषयच विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ बागायती होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळातून मुक्ती मिळेल, चांगल्या प्रकारे शेती करता येईल अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय। आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला, पहिल्या टप्प्यातली गावं आपण केली, आता दुसऱ्या टप्प्यात 6000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय। विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झालाय आणि प्रत्येक गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं अशा प्रकारचं काम हे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय। मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे। आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचा देखील विस्तारीकरण करणार आहोत। यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे, तेही MIDCला दिलेलं आहे। पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत। विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात, ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो। त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय। आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्यासोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी IT पार्कची निर्मिती झाली पाहिजे। निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आहोत आणि अमरावतीला एक चांगला IT पार्क
या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला IT इंडस्ट्री कशी आणता येईल हाही पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न असेल. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की